छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद अण्णा पवार, दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री शामराव यशवंत बोलकर, दिनांक 23/3/2026 प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा नाशिक, माननीय पोलीस आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद नाशिक, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब, गंगापूर पोलीस स्टेशन गंगापूर नाशिक, माननीय शल्य चिकित्सक साहेब, नाशिक जिल्हा रुग्णालय नाशिक, मौजे पालखेड बंधारा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील गट नंबर 326 मधील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या नावाखाली केलेले अतिक्रमण काढण्याकरिता आमरण उपोषण कमी निवेदन। जय हिंद जय भारत। विषयांकित मुद्द्यानुसार निवेदन देणारे यांनी वेळोवेळी तुम्हाला व संबंधित महसूल अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। तसेच विषयांकित मुद्द्याकरिता आमच्या संघटनेच्या वतीनं व माजी आमदार देवयानीताई फरांदे यांच्या मार्गदर्शनानुसार मौजे दिंडोरी येथे मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला होता। तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न मांडून जनसामान्यांच्या भावना संबंधित महसूल अधिकारी मंत्री महोदय यांच्यापर्यंत पोहोचवून मांडण्यात आल्या। छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्राकडून दिनांक 18/12/2024 व दिनांक 18/6/2025 रोजी आत्मदहनाचा इशारा देऊन विषयांकित मुद्द्याला अनुसरून निवेदन देण्यात आलं होतं। परंतु स्थानिक पातळीवर मतांच्या राजकारणासाठी कायदेशीर मुद्दा लक्षात न घेता बेजबाबदारपणे शासनाने दफनभूमीकरिता वर्ग केलेले गट नंबर सोडून दुसऱ्या गटावर विषयांकित मुद्द्याबाबतीत दफनभूमी करण्यात आलेली आहे। यापूर्वी दिलेली दोन्हीही निवेदने या निवेदनासोबत जोडीत असून डिसेंबर 2024 पासून संघटनेमार्फत विषयांकित बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत पाठपुरावा केला जात आहे। तरी देखील अद्यापपर्यंत विषयांकित अतिक्रमण काढले गेले नाही। जोपर्यंत सदरचे अतिक्रमण काढले जात नाही व बेकायदेशीर अतिक्रमणास प्रोत्साहन देणारे संबंधित सर्व महसूल अधिकारी निलंबित होत नाहीत, तोपर्यंत संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष हे आमरण उपोषणास बसणार आहेत, हे सदर निवेदनाद्वारे आपणास कळवण्यात येत आहे। सदर निवेदनाद्वारे आपणास कळवण्यात येते की दिनांक 26 मार्च 2026 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता नवीन जिल्हा परिषद कार्यालय ABP सर्कल नवीन जिल्हा परिषद कार्यालय समोर संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष हे बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत। सदर उपोषण हे भारतीय संविधानाच्या संवैधानिक मार्गाने केले जात असून निवेदनातील संवैधानिक मागण्यांची पूर्तता न झाल्यास तसेच उपोषणकर्त्यांच्या जीवितास कमी जास्त झाल्यास त्यास संपूर्णतः महसूल विभाग व महाराष्ट्र शासन हे जबाबदार राहील। हे निवेदन देणार छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्रतर्फे दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री शामराव यशवंत बोलकर। या व्यतिरिक्त तुम्हाला या निवेदनात काही सुधारणा हव्या असल्यास नक्की सांगा। नमस्कार, आम्ही पालखेड बंधाऱ्याचे नागरिक आहे आणि आम्ही 26 तारखेला प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसलो आहे। आम्ही वारंवार प्रशासनाकडे चक्रा मारून देखील प्रशासन आमची दखल घेतो। विषय आहे पालखेड बंधारा कब्रस्तानच्या नावाखाली अतिक्रमण केलेलं आहे, तरी पण या प्रशासनाला जाग येत नाही। तर प्रशासनाला जाग करण्यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो आहे। आपल्या प्रमुख मागण्या अशा आहे की जे अतिक्रमण 326 झालं आहे ते तात्काळ हटवण्यात यावं आणि संबंधित ग्रामसेवक यांच्या निलंबित करून कायदेशीर कारवाई करावी। ते झालेला खर्च असेल तो संबंधितांकडून वसूल करण्यात यावा आणि आम्ही 3 दिवस झाले आमच्यापर्यंत आम्हाला कोणी भेट पण दिली नाही आणि आमच्यापर्यंत कोणी आलं पण नाही। जय श्रीराम। आज उपोषणाचा 3रा दिवस, शामराव उपोषणाला बसून आजचा 3रा दिवस आहे, तरी शासन दखल घेईना। आज पालखेड बंधारा दिंडोरी तालुक्यातील एक छोटं गाव, त्या गावामध्ये इतर धर्मांची लोकसंख्या असलेलं गाव म्हणजे 7,000 लोकसंख्या असलेलं गाव आणि त्याच्यातून जे कब्रस्तान आहे त्यांची संख्या तिथं 200 आणि त्यांना ग्रामपंचायतीने 20 गुंठे जागा दफननिधीसाठी दिलेलं आहे। याच्यावर कोणाचाही आक्षेप नाही आहे। ती जागा दिलेली आहे 326 या सर्वे क्रमांकामध्ये। परंतु
जिथं 4 एकराची 5 एकराची जागा आहे तिथं 20-20 फुटावरती 40-40 फुटावरती थडगे करून ठेवले. याचा अर्थ आहे की त्यांनी ती अतिक्रम करून केलं. आणि त्याच्यानंतरून जे कर्मचारी आहे आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक BDO यांनी शासनाला चुकीचा अहवाल पाठवून जो निधी आमदार निधी आलेला होता 20 लाख रुपये, तो आलेला होता 326 क्रमांक या 387 ब वरती आलेला होता की कब्रस्तानसाठी हा खर्च करावा असा निधी होता. परंतु शासनाची दिशाभूल करून याच्यामध्ये CO आणि ते असिस्टंट CO फडोळ मॅडम काही असं नाव आहे त्यांचं, यांचे हात त्याच्यात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. आणि यांनी हा निधी या सर्वे क्रमांकाचा निधी त्या सर्वे कंपावर वापरून एका प्रकारे शासनाची दिशाभूल केलेली आहे. शासनाचा पैसा यांनी मातीत घातलेला आहे. तो पैसा यांच्या पगारातून शासनाने वसूल करावा आणि CO त्या मॅडम BDO आणि ग्रामसेवक यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं. अन्यथा सोमवारपासून आमचे तीव्र आंदोलन राहणार आहे.